ती माया दुस्तर आहे आणि अशी ही दुस्तर असलेली माया पार करण्यास कठीण आहे, दुस्तर आहे. भगवंत म्हणतात जो मला शरण येतो तो सहज या मायेतून मुक्त होतो, या मायेच्या जाळातून काय होतो, बाजूला होतो. बरं का? फक्त काय करायचं, आपण देवाला शरण जायचं. दैवी वेश गुणमय मम माया तया मामे वै प्रपद्यन्ते माया मे तातरन्ते. भगवंत म्हणतात माझ्यापासून त्रिगुणात्मक निर्माण झालेली जी माया तरुण जाण्यास दुस्तर आहे, अर्थात कठीण आहे, पण जे मला शरण येतात त्यांच्यासाठी अतिशय ते सोपं आहे. बरं का? फक्त आपण भगवंताला शरण गेलो पाहिजे, देवाला शरण गेलो पाहिजे. श्लोकावर अर्थपूजा बांधण्याआधी, श्लोकावर चिंतन करण्याआधी ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, या चिंचोली गावातील हे मोरे परिवार आणि मोरे परिवाराचे दादा कैलासवासी राम वामन मोरे दादांना बुधवार दिनांक 5 फेब्रुवारी 2025 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं दुःखद निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. खऱ्या अर्थाने दादांच्या पाश्चात दादांच्या आईसाहेब असतील, अर्थात बायाबाई वामन मोरे. बरं का? कुठल्याही आईला वडिलांना सगळ्यात मोठं दुःख जर असेल त्यांच्या आयुष्यातलं, तर त्यांच्या आधी त्यांच्या समोर त्यांच्या मुलाने जाणं यापेक्षा दुसरं मोठं दुःख नाही. बरं का? आणि या आईसाहेबांच्या अगोदर आपल्या रामदादांनी निरोप घेतला. खऱ्या अर्थाने त्यांचं दुःखद असं निधन झालं. रामदादांच्या धर्मपत्नी असतील शारदाताई, त्याचप्रमाणे त्यांची मुलं असतील तुषारदादा, मुलगी साक्षीताई, अक्षराताई, आणि त्याचप्रमाणे त्यांचे भाऊ असतील आपले श्यामदादा असतील, हनुमानदादा असतील, अशोकदादा असतील, त्यांच्या बहिणी सुलभाताई, बेबीताई आणि सुगंधाताई. हा मोरे परिवार खऱ्या अर्थानं दादांनी या ठिकाणी अतिशय आपल्या जीवनामध्ये संघर्ष करत असताना काबाड कष्ट केले, मेहनत घेतली, आपल्या मुलाबालांचं संगोपन केलं आणि आपल्या जीवनाचा, आपल्या आयुष्याचा मार्गक्रमण करत असताना बुधवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी त्यांना देवाज्ञा झाली. त्यांनी तुमचा आमचा निरोप घेतला. जाणं तर प्रत्येकाला आहे. ज्या ठिकाणी आपण जन्माला आलेलो आहोत त्या लोकाचं नावच आहे मृत्यूलोक. बरं का? आणि मृत्यूलोकात जर आपण आलोय तर जावं प्रत्येकाला लागणार आहे. फक्त जाण्याच्या आधी आपण कशा प्रकारे तयारी करावी याची ओळख आपल्याला संत करून देत असतात. आपली तयारी कशी असावी, आपण काय करावं, त्यासाठी संत आपल्याला मार्गदर्शन करत असतात. या ठिकाणी या श्लोकातून भगवान आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात दैवी भेषा गुणमयी मो माया दुरत्तया मामेव ये प्रपद्यन्ते माया मे तातरन्ते ते. मायेची ओळख करून देत असताना संत म्हणतात जशी दिसते तशी नसते तिला माया म्हणतात. बरं का मौली? जशी दिसते तशी नसते तिला माया म्हणतात. मग ती माया कोणाची पण असू द्या, तुमची माझी सर्वांची सारखीच. जोपर्यंत माणसाच्या मनाप्रमाणे होत आहे ना, मनासारखं होत आहे, तोपर्यंत माया ओसंडून वाहत असते. प्रेम, जिव्हाळा, जीव, माया, ऐक मनाविरुद्ध झालं की लगेच ते प्रेम कमी होते, लगेच ते माया कमी होते. ऐक नाही? पूर्वी माणसं एकमेकावरची माया कशी ओळखायची माहितीये तुम्हाला? असा हात फिरवायचा तोंडावरून, बाबा बरोबर का? पुढचं तुम्ही सांगितलं तर बरोबर होईल. माऊली, तुम्हाला पण माहित असेल की काही वृद्ध माणसं, वृद्ध आजी नाही का, म्हाताऱ्या, एखाद्या मुलावर आपली किती माया आहे, एखाद्या समोरच्या माणसावर आपली किती माया आहे हे दाखवताना काय करतात, असं तोंडावरून हात फिरवतात आणि मग असं काय करतात, त्यांच्या इथे अशी बोट हे करतात. समजाचा जेवढी बोट वाजतील तेवढी माया जास्त आहे. ऐके ना? संत म्हणतात बोटांवर माया अवलंबून नाही. बरं का? ते आपली एक समजूत झाली, एक आपलं मनाची समजूत झाली. ती
पण ती माया कशी आहे माहिती आहे का? एखाद्याला कावीळ व्हावी, बरं का, एखाद्याला कावीळ व्हावी आणि त्याला सगळं जग पिवळं दिसावं. त्याला माहिती नसतंय जग का पिवळं दिसतंय, त्याला स्वतःला कावीळ झालेली असते, बरं का, म्हणून त्याला सगळं जग पिवळं दिसत असते. त्याला माया म्हणतात. काय म्हणतात त्याला? माया. प्रवास करत असताना गाडीमध्ये आपण बसलेलो असतो, पळत असते गाडी, धावत असते गाडी, पण बाजूला बघितल्यानंतर झाडं पळताना दिसतात. झाड स्थिर असतात, पळतोय आपण. अलग लक्षात. झाड स्थिर असतात, पळतोय कोण? आपण. झाड पडताना दिसतात. हे जसं दिसतंय तसं नसतंय, त्याचप्रमाणे माया आहे, जशी दिसते तशी नाही, बरं का. एखाद्याला जर चक्कर आली, चक्कर, बरं का, चक्कर जर आली तर त्याला सगळी पृथ्वी अशी गोल फिरताना दिसते, गोल गोल अशी फिरताना दिसते, सगळं जग असं गोल फिरताना दिसतंय. मला सांगा, तो गोल फिरतो की जग गोल फिरतोय? तो गोल फिरत असतो, कारण चक्कर त्याला स्वतःला आलेली असते. जसं दिसतंय तसं नसतंय, त्याला माया म्हणतात. आलं लक्षात? मायेला किंमत कुठपर्यंत आहे? जोपर्यंत ब्रह्म आहे तोपर्यंत. देहाला किंमत कुठपर्यंत आहे? जोपर्यंत देव आहे तोपर्यंत, मर्यादित काळापर्यंत. शिव आहे तोपर्यंत जीवाला किंमत आहे. देव आहे, आत्मा आहे तोपर्यंत देहाला किंमत आहे. एकदा आत्मा निघून गेला, आत्मा जाता देह पडे, देह पडता म्हणती मढे, मढ्यास कर्तृत्व न घडे कदा काळी. एकदा आत्मा निघून गेला की शरीर आपल्या समोर पडलेलं असतंय, पण कुठल्याही प्रकारे क्रिया करू शकत नाही, बरं का. मग या मायेला किंमत कुठपर्यंत आहे? दसऱ्याच्या दिवशी आपण काय खिशे भरून घेतो बरं? सोनं असतं की नाही आपल्या खिशामध्ये, आपल्या जवळ सोनं असतो की नाही. दसऱ्याच्या दिवशी असे खिशे भरून घेतो आपण सोन्याचे, आणि मग गावभर पाया पडायला निघतोय, नाही, दर्शन घ्यायला निघतोय, बरं का. कोणी दादा भेटला की त्याच्या हातात आपण सोनं देतोय. काय बोलतो? दादा हे सोनं घे, तुला ब्रेसलेट कर, तुला चेन कर, नाही. ताई असेल, वहिनी असेल, सोनं घे, तुला गंठण कर, तुला हार कर, नाही. मला सांगा, दसऱ्याच्या दिवशी आपण वाटत असलेलं सोनं दुसऱ्या दिवशी कुठं असतंय बरं? कचऱ्यामध्ये असतंय ना, रस्त्याच्या बाजूला पडलेलं असतंय की नाही, कुठेतरी गवणीवर असतंय ते, बरं का. मायेला किंमत कुठपर्यंत आहे? जोपर्यंत ब्रह्म आहे तोपर्यंत. दसऱ्याचे सुवर्णाचे लाटे लोक म्हणती, परी ते काटे. त्याला किंमत फक्त तेवढ्या पुरतीच आहे. अन्यथा काळ वेळ निघून गेलं की त्याला किंमत काय आहे? शून्य. माय माऊली बघा, आपण कुठेतरी कार्यक्रमाला गेलो ना की सगळ्या प्रकारचं ते नाही का अलंकार आपण घालतो, नाही, कानातले असतील, गळ्यातलं असेल, सुशोभित दिसावं, चांगलं दिसावं म्हणून आपण घालतो, बरोबर आहे की नाही. कार्यक्रमाशी आलो ना की मग काय करते ती माय माऊली बिचारी? ते कानातलं काढते, झुमके, वेल वगैरे काय असतील ते काढते, बरं का. आणि मग एखादं घरामध्ये असं जुनं कपडा असेल ना, त्याची चिंधी काढते ती. चिंधी समजते ना, थोडा तुकडा काढते ती आणि मग त्या चिंधीमध्ये बांधून घेते, समजतंय का? त्या चिंधीमध्ये ती बांधून घेते आणि मग ती बांधलेली जी गाठोडी आहे त्या चिंधीची ती एका डबीमध्ये ठेवते, बरं का. एका डबीत ठेवते. डबीमध्ये ठेवली की ती डबी अजून एखाद्या छोट्याशा डब्यामध्ये ठेवते. ती चिंधी घेऊन त्याच्यामध्ये ते बांधते सोनं, एक छोट्या डबीत ठेवते. ती डबी मोठ्या डब्यात ठेवते, ऐकताय ना. ती डबी मोठ्या डब्यात ठेवते. तो डबा कपाटामध्ये नेते, कपाटाच्या जवळ लॉकर मध्ये ठेवते. त्या लॉकरला लॉक करते, कपाटाला लॉक करते, ऐकताय ना. नवीन नवीन कपडे जे आपल्या घरामध्ये असतात ना, ठीक आहे, नवीन नवीन कपडे आपल्या घरामध्ये असतात की नाही, ते त्या चिंधीचं निरीक्षण करत असतात. चिंधीचं निरीक्षण करत असतात. काय म्हणतात ते? जुनी आहे, फाटलेल्या कपड्याची आहे, पण तरी सुद्धा त्या चिंधीला किती सांभाळून ठेवले बघा, जेवढं आम्हाला सांभाळून ठेवलं नाही
तेवढं त्या चिंधीला सांभाळून ठेवलंय बरं का. नवीन कपडे ज्या वेळेला त्या चिंधीचा असा विचार करतात की नाही किती सांभाळून ठेवले तिला, छोट्या डबीमध्ये, ती छोटी डबी मोठ्या डब्यामध्ये, परत तो मोठा डबा लॉकर मध्ये त्याला लॉक केलेला आहे, त्या कपाटाला लॉक केलेला आहे बरं का. एवढी सांभाळून त्या चिंधीला ठेवलेली आहे. मग ज्या वेळेला असे नवीन कपडे ते कल्पना करत असतात का नाही त्या चिंधीचं, त्यावेळेला ती चिंधी भाव खाते. आहे का नाही माझी किंमत? काय भाव खाते ती? आहे का नाही? आपण म्हणजे तसंच आहे, आपलं तसंच असतंय. आपण काय असं साधं सुद्धा नाही काही. हे गावातले लोक बरे आपल्या पुढे बसतील, आपल्या पुढे उभा राहायचे तरी त्यांची काय काहीतरी शब्द आहे तिथे, लायकी का काहीतरी असा शब्द आहे बरं का. 2 दिवसानंतर ज्या वेळेला त्या ताईला परत कुठेतरी कार्यक्रमाला जायला लागतंय ना, त्या वेळेला ती ताई तो कपाट उघडते, लॉकर उघडते, डबा घेते, डबी घेते, चिंधी काढते, त्या चिंधीतलं जे काही सोनं आहे तिच्या कानातलं ठेवलेलं ते काढते आणि ते एकदा काढून घेतलं की ती चिंधी डस्टबिन मध्ये नेऊन टाकते. कुठे नेऊन टाकते? कचऱ्याच्या पेटीमध्ये नेऊन टाकते. तेव्हा ते नवीन कपडे बोलतात आपण जिथे आहे तिथे बरं आहे. काय म्हणतात? आपण जिथे आहे तिथे बरं आहे, कमीत कमी आपण डस्टबिन मध्ये तरी नाहीत. एकदा अहंकार माणसाकडे आला, एकदा अभिमान माणसाकडे आला ना, मला कोणामुळे किंमत याचं विस्मरण झालं, मी कोणामुळे कार्य करतो याचं विस्मरण झालं आणि स्वतःहून मीपणा जर माणसाकडे आला आणि अभिमान अहंकार जर आला तर त्याची परिस्थिती त्या चिंधीप्रमाणेच होते. ऐका ना, मायेला किंमत तोपर्यंतच आहे जोपर्यंत चिंधीमध्ये सोनं आहे, तोपर्यंत चिंधीला किंमत आहे, कपड्याला किंमत आहे. तसं जोपर्यंत अंतरात्मा आहे तोपर्यंत ह्या मायेला किंमत आहे, या देहाला किंमत आहे. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. तुमच्या घराजवळ जर एखादा पिंजरा असेल ना, तर तो पिंजरा तेव्हाच शोभून दिसतोय ज्या वेळा त्या पिंजऱ्यामध्ये एखादा पक्षी असेल. बरोबर आहे की नाही? जोपर्यंत एखादा पक्षी आहे तोपर्यंत सगळे निरीक्षण करत असतात. पक्षी नसल्यानंतर कोण निरीक्षण करते बरं? पिंजऱ्याकडे कोणी डुंकून पण पाहत नाही. जोपर्यंत अंतरात्मा आहे तोपर्यंत तुमचं आमचं सगळे निरीक्षण करणार आहे. ठीक आहे ना? आपले विचार, आपले गुण, आपली कर्म, आपण करत असलेलं कार्य, जोपर्यंत भगवंत आहे तोपर्यंत, अंतरात्मा आहे तोपर्यंत, एकदा आत्मा निघून गेला की मग कुठल्याही प्रकारे कार्य घडत नाही माणसाकडून, कुठल्याही प्रकारे कार्य घडत नाही बरं का. मग आम्ही काय करायचं आहे? तो अंतरात्मा असताना त्या मायेच्या जाळातून मुक्त व्हायचं आहे, मुक्त व्हायचं आहे बरं का. मग त्यासाठी काय पाहिजे? आम्हाला ज्ञान पाहिजे. जर मायेच्या जाळातून मुक्त व्हायचं तर ज्ञान पाहिजे ना. आम्ही कशात बांधलोय ते समजायला तर पाहिजे, तेव्हा त्या गाठी सोडता येतील ना, तेव्हा त्याच्यापासून मुक्त होता येईल ना. बरोबर आहे की नाही? साधं उदाहरण आहे. बऱ्याच दिवसापासून एखाद्या माणसाला त्रास होत असतो बाबा बरं का. करपट ढेकर येणं, जळजळ करणं, कधीतरी चक्कर येणं, असं वेगळ्या प्रकारचं असं एक भोवळ येणं, असं बऱ्याच प्रकारचा त्याला त्रास होत असतो. दवाखान्यात जातो, डॉक्टर उपचार करतो, जोपर्यंत त्या इंजेक्शनची पॉवर आहे, जोपर्यंत त्या गोळ्यांची पॉवर आहे तोपर्यंत ठीक आहे, त्याला बरं वाटतंय. पण पुन्हा तोच त्रास व्हायला लागतो. आलं का लक्षात? बरेच दिवस झाले तो प्रयत्न करतोय, हा त्रास मला का होतोय कळत नाही. ज्या दिवशी त्याला कळतंय ना की अमुक अमुक अशा अशा पद्धतीने माझ्या खाण्यातून तो पदार्थ जातो आणि तो पदार्थ माझ्या पोटात गेल्यानंतर तो मला त्रासदायक होतो, त्याच्याने माझं पित्त वाढलं जातंय, त्याच्याने मला करपट ढेकर येतात, त्याच्याने ऍसिडिटी होते आणि मग काय होतंय? चक्कर आली जाते. ज्या दिवशी ज्या गोष्टीचा त्याला त्रास आहे त्या पदार्थाविषयीचं ज्ञान त्याला होतंय ना, त्या दिवसापासून त्या गोष्टीचा तो त्याग करतो आणि ज्या दिवसापासून त्या पदार्थाचा तो त्याग करतो त्या दिवसापासून तो त्या आजारापासून मुक्त होतो. आम्ही कशाने बांधलेलो आहोत? आम्हाला दुःख प्राप्त करून देणारे कोण आहेत? आम्हाला गुंतवणारे कोण आहेत? आम्हाला मायेच्या जाळामध्ये अडकवणारे कोण आहेत?
याचं ज्ञान जोपर्यंत आम्हाला होत नाही तोपर्यंत आम्ही अडकतच असतोय ना, गुंततच असतोय ना, बरं का. म्हणून ते ज्ञान महत्वाचं आहे, ते आत्मज्ञान महत्वाचं आहे, बरं का. काही वेळेला माणसाला समजतंय सुद्धा जी गोष्ट मी करतोय ती वाईट आहे, ती केल्याने मला त्रास होणार आहे. माऊली बरोबर आहे की नाही? आता त्याच्यामध्ये बरेच आहे, बरं का. अमुक रस्त्याने जर मी गेलो तर मला त्रास होणार आहे, त्या रस्त्यात काटे आहेत, कुठे आहेत, दगडी आहेत, ठेच लागणार आहे, काटे माझ्या पायाला रोवणार आहेत, हे माहिती असून सुद्धा त्याच रस्त्याने जर आम्ही प्रवास करत असू तर सांगा ना, आम्ही ज्ञानी आहोत का? आम्हाला ज्ञानी म्हणता येईल? त्यांना माहिती आहे ना बाबा की त्या रस्त्यात काटे आहेत, म्हणजे त्याचं ज्ञान त्यांना आहे. त्या रस्त्यामध्ये दगडी आहेत, ठेच लागली जाईल, माझ्या पायाला काटे रोवले जातील, तो रस्ता खडतर आहे, हे ज्ञान त्यांना आहे. पण त्याच रस्त्यातून जर ते प्रवास करत असतील तर त्यांच्या ज्ञानाचा उपयोग त्यांना आहे काय? आहे काय? काही नाही. आम्ही अभ्यास करावा, आम्ही संतांचं चरित्र, आम्ही संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास करावा, आम्ही वेद वाचावेत, आम्ही शास्त्र वाचावेत, आम्ही पुराण वाचावीत. पण जे वाचन आम्ही करतोय ना त्याचा उपयोग आम्हाला झाला पाहिजे, तसं जगता वागता आम्हाला आलं पाहिजे. त्या ज्ञानाचा वापर उपयोग आम्ही आमच्या स्वतःसाठी केला पाहिजे. अर्थात ज्या वेळेला आम्ही जो मार्गदर्शन आम्हाला मिळेल, जे ज्ञान आम्हाला प्राप्त होईल, त्या ज्ञानाचा वापर आम्ही स्वतःसाठी करू की नाही, त्यावेळेला आमच्यामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही, आमच्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि खरं तर परिवर्तनासाठी हे प्रवचन आहे, खरं तर बदल व्हावा म्हणून हे प्रवचन आहे, बरं का. बदल व्हावा म्हणून हे प्रवचन आहे. ऐका ना, एका साधूने, आणि त्या साधूकडे एक पोपट होता, बरं का. साधूकडे एक पोपट होता. त्या साधूने त्या पोपटाला मार्गदर्शन केलं, रोज मार्गदर्शन करायचे ते साधू त्या पोपटाला. दादा, तू जोपर्यंत माझ्या जवळ आहेस तोपर्यंत तुला कोणी हात लावणार नाही, बरं का. पण कधीतरी जर माझ्यापासून बाजूला झालास तर जरा ऐक, कुठेही एखाद्या गोष्टीमध्ये गुंतून राहू नको. काय म्हणतात साधू? कुठेही एखाद्या गोष्टीमध्ये गुंतून राहू नको. कदाचित जर तू एखाद्या गोष्टीमध्ये गुंतून राहिलास, तुला देहभान जर राहिला नाही, ऐका, पारधी जाळं टाकेल. एकदा काय पारध्याच्या जाळामध्ये अडकलास ना की तिथून तुला कोणीही सोडू शकत नाही, मी सुद्धा. रोज ह्याच पद्धतीने ते साधू त्या पोपटाला शिकवायचे. ऐकताय ना? शिकवता शिकवता पोपटाचं पाठ झालं. ते पोपट बोलायला लागला, पोपट बोलायला लागला. काय? एखाद्या गोष्टीमध्ये गुंतून राहू नको, अडकून राहू नको. पारधी जाळा टाकेल. एकदा काय पारधीच्या जाळ्यामध्ये अडकलास ना की तिथून तुला कोणीही सोडू शकत नाही, मी सुद्धा. एवढं त्याच्या पाठ झालं, सगळं झालं पाठ. पण काय झालं माहितीये का? असा तो ते आश्रम सोडून बाहेर फिरायला निघाला. आलं का लक्षात? आणि फिरायला निघाल्यानंतर ज्या गोष्टी बऱ्याच दिवस पाहायला मिळाल्या नाहीत त्या गोष्टी त्याला पाहायला मिळाल्या. फळं पाहायला मिळाली, पानं पाहायला मिळाली, ह्या झाडावरून त्या झाडावर उडायला, विहार करायला मिळालं त्याला. आलं का लक्षात? त्या सगळ्याचं निरीक्षण करता करता तो गुंतवून गेला त्या ठिकाणी. सगळ्याचं निरीक्षण करता करता गुंतवून गेला. आम्ही सुद्धा कधीतरी एखाद्या मार्केटमध्ये गेलो ना माऊली, तर एखादी वस्तू जर आमच्या आवडीची दिसली तर आम्ही गुंतवून राहतो तिथे, बरोबर आहे की नाही? माई माऊली एखाद्या भांड्याच्या दुकानामध्ये वाट्या घ्यायला जाते. काय घ्यायला जाते? वाट्या. सांगते पण ती, आपल्या घरात वाट्या नाही, पाहुणे आले ना तर मग शेजाऱ्यांच्या आणायला लागतात. जास्त नाही, 6 वाट्या तरी आपण, अर्धा डझन वाट्या तरी आपण घेऊ, बरं का. वाट्या घ्यायला गेलेली बाई 15 भांडी घेऊन बाहेर निघते. कारण तिथे गेली ना का तिला जसं आवडेल ना, अहो चमचा मस्त आहे, असा चमचा आपल्याकडे नाहीये, घेतला.
बरं का. आणि हो, ते आता कलिंगड खायला लागतात, काटे चमचे आपल्या घरात नाही, ते पण घ्या. घ्यायला काय गेले बाई? वाट्या. बरं का. पण बरंच काय घेऊन बाहेर निघते. आमचं तसंच आहे. ज्या वेळेला मी एखाद्या मार्केटमध्ये बाजारामध्ये जातो ना, त्यावेळेला एखाद्या ठिकाणी गुंतून राहतो. बरं का. आणि गुंतून राहिलो ना आम्ही, की मग काय होतंय माहितीये का, जे काही घ्यायचं नाही ते पण घेऊन बसतोय. मायेच्या जाळामध्ये आम्ही जातोय, मायेच्या जाळामध्ये अडकलो जातोय. बरं का. आमचं सांगायचं म्हटल्यानंतर, एखाद्या कपड्याच्या दुकानाच्या पुढे असलेल्या एखाद्या प्लास्टिकच्या बाईला पाहून जर एखादा माणूस निरीक्षण करत बसत असेल तर काय म्हणावं या माणसाला? समजतंय ना? महाराज काय म्हणतात त्याला? कुठेतरी गुंतून राहू नको. जर कुठेतरी गुंतून राहिला, देहभान विसरला तर पारदे येईल जाळा टाकेल. बरं का. पोपटाचं राहू द्या ना बाजूला, आपलं बघा ना, एखाद्या प्लास्टिकच्या बाईकडे पाहून जर आम्ही तासनतास त्या ठिकाणी उभं राहत असतो, बरं, जेव्हा समजतंय की मी 15 मिनिटं पाहत बसलोय, डोळे मिटत नाही म्हणजे प्लास्टिकची आहे, आता तरी बाजूला व्हायला पाहिजे ना, तरीही तो निरीक्षण करत बसलेला आहे. असाच तो पोपट गुंतून राहिला. पारदे आला, पारद्याने जाळं टाकलं, जाळ्यामध्ये अडकला, पारदे घेऊन गेला. दुसऱ्याच दिवशी रविवारच्या बाजारला पडग्याला घेऊन आला तो पारदी. त्या पोपटाला कशासाठी? विकण्यासाठी घेऊन आला. ऐका ना, तुम्ही म्हणाल रविवारच्या बाजारला साधूकाला जाईल. रविवारच्या बाजारला म्हणजे इकडचा बाजार नाही आपला, स्टेशनचा, इकडचा आपल्या काय म्हणतात त्याला, हायवेचा बाजार नाही, तिकडे त्या मार्केटमध्ये जिथे सगळं काय मिळते तिकडे. बरं का. आणि नेमका त्या बाजारामध्ये साधू काही कारणास्तव त्या ठिकाणी गेले. गेल्यानंतर त्या बाजारामध्ये फिरत असताना त्यांच्या दृष्टीस हा पोपट पडला. ऐकताय ना? तो पोपट पिंजऱ्यात आहे आता, त्या पारद्याच्या पिंजऱ्यात आहे. पण आजही त्याने ते शब्द टाकले नाहीत. आजही तो बोलतोय, गुंतून राहू नको, पारदी जाळा टाकेल. पारद्याच्या जाळ्यामध्ये जर अडकलास तर तुला तिथून कोणीही सोडू शकत नाही, मी सुद्धा. तो साधू जे आहेत ना, ते साधू त्या पोपटाकडे पाहत राहिले, निरीक्षण करत राहिले. ऐकताय ना? जसं तो बोलतोय ना, ते ऐकून त्या साधूच्या डोळ्यामध्ये अश्रू यायला लागले. तो पोपट विकणारा जो पारधी होता त्याला वाटला हा पोपट या साधूला आवडलेला आहे. कदाचित हा पोपट घ्यायला साधूकडे पुरेपूर पैसे नसतील. आवडलेला पोपट आपण विकत घेऊ शकत नाही म्हणून त्यांच्या डोळ्याला अश्रू असेल. त्या पारध्याने हात जोडले त्या साधूला, महाराज आवडला का पोपट तुम्हाला? तुमच्याकडे तेवढे पैसे नाहीयेत का घ्यायला? एक काम करा ना, जे तुमच्या जवळ असतील ते द्या आणि पोपट घेऊन जा. साधू म्हणतोय फुकट दिला तरी नको. काय म्हणतोय साधू? फुकट दिला तरी नको, कारण नुसते बोलणारे पाहिजेत, आम्हाला आचरणात आणणारे पाहिजे. समजतंय ना? आम्हाला मायेच्या जाळातून जर मुक्त व्हायचं आहे ना, तर ते ज्ञान आम्ही प्राप्त करून घेतलं पाहिजे ना. पण ते ज्ञान प्राप्त करून घेतल्यानंतर त्या ज्ञानाचा उपयोग, त्या ज्ञानाचा वापर आम्ही आमच्या स्वतःसाठी केला पाहिजे ना. कितीतरी माणसं आज आम्हाला समाजामध्ये अशी पाहायला मिळतात की आम्ही जी करतोय ती कर्म चुकीची आहेत हे माहिती असून सुद्धा तो चुकीची कर्म करतोय. का? ज्ञान नाहीये का? त्याला कळत नाही का? तंबाखूच्या पुढेवर जबडा सडलेला माणूस दाखवलाय दादा, जबडा सडलेला दाखवलाय, पण तरी सुद्धा माणूस काय करतो? सडलेला जबडा बाजूला करतो. बरोबर आहे बाबा? समजत नाही का त्याला हे मी जे करतोय ते चुकीचं आहे? सिगारेट स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ लिहिलेलं आहे. सिगारेट ओढणं आरोग्याला अपायकारक आहे, हानिकारक आहे. पण तरी सुद्धा मनुष्य सिगारेट ओढतोय ना. त्याला कळत नाही का मी करतोय ते चांगलं आहे की वाईट आहे? एखाद्या व्यसनाधीन झालेल्या माणसाचं घर बरबाद होतंय, उद्ध्वस्त होतो तो मनुष्य. मुलं बाळ रस्त्यावर आली जातात, स्मशान करून टाकतोय त्या घराचं.
व्यसन सुटत नाही त्याला. एवढं सगळं माहिती असून सुद्धा जर आम्ही तेच व्यसन करत असू तर सांगा ना, आम्हाला कळत नाही का आम्ही करतोय ते चांगलं की वाईट आहे? 20-20, 25-25 वर्षाची पोरं आज ऑनलाईन गेम खेळून बर्बाद होतात, आत्महत्या करतात. चला दाखवतो तुम्हाला मी. त्या आई वडिलांना त्याच्यासारखं दुःख दुसरं कुठलंच नाही. ते आई वडील विचार करतात आमच्या मुलाला सुपारीच्या खंडाचं व्यसन नाही, मग तरी सुद्धा एवढा मोठा कर्जाचा डोंगर केला कसा? ऑनलाईन गेम खेळून घरातल्या घरात बर्बाद झाला मुलगा, आई वडिलांना माहिती नाही. खेळण्याच्या आधी ते सांगतात जोखीम आहे, कदाचित तुमची हानी होऊ शकते. पण तरी सुद्धा जर तेच विचार आम्ही आत्मसात करत असू, त्याच विचाराप्रमाणे जर आम्ही चालत असू तर सांगा ना, हे करू नये हे आम्हाला असलेलं ज्ञान आम्ही आमच्यासाठी किती त्याचा वापर करतो बरं? करतो आपण. मायेच्या जाळातून जर आम्हाला निघायचंय तर पहिले त्या मायेचं स्वरूप कसं हे कळलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, नको नको म्हणा. बरं का, एखादी गोष्ट जर करायची नसेल तर आई बोलते नको करू. काय बोलते आई? नको करू. पण करायचीच नसेल तर आई बोलते नको नको. समजतंय ना, भाषा कळते ना? एखादी गोष्ट करायची नसेल तर आई काय बोलते नको करू, पण करायचीच नसेल नको नको बाळा, नको नको, ते करूच नको. तसं जगद्गुरु तुकोबा आम्हाला दोनदा म्हणतात नको नको. नको नको मना गुंतो माया जाळी. कारण जे जे या मायेच्या जाळामध्ये अडकले ना दादा, हजारो वर्ष तपश्चर्या करून सुद्धा उद्ध्वस्त झाले. किती? हजारो वर्ष तपश्चर्या करून सुद्धा उद्ध्वस्त झाले. ही माया कशी आहे? जशी दिसते तशी नाही ना, जशी दिसते तशी नाही. आम्हाला वाटतंय आम्ही रोज कामावरून ज्या वेळेला येतोय ना, त्यावेळेला आमची मुलं आमची आतुरतेने वाट पाहत असतात. पप्पा येतात कधी, बाबा येतात कधी. बरं का, बोलतोय सुद्धा, अर्ध्या रस्त्याला घ्यायला येतात माझी मुलं. दादा, जोपर्यंत खाऊची पिशवी हातात आहे तोपर्यंत. ज्या दिवशी खाऊची पिशवी बंद होईल ना, त्या दिवशी बाप आलाय की नाही आलाय हे विचारणार सुद्धा नाहीत मुलं तुमची, विचारणार सुद्धा नाहीत. बाईचं प्रेम आहे कुठपर्यंत? समाजाचं प्रेम आहे, नातेवाईकांचं प्रेम आहे, आपतेष्टांचं प्रेम आहे. जोपर्यंत मनासारखं होतंय तोपर्यंत मनाविरुद्ध झालं की ते प्रेमही कमी झालं जात आहे. म्हणून तर जगद्गुरु तुकोबा म्हणतात ना, सोयरे धायरे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे कोणी नाही. डबल सांगितलंय, नको नको मना गुंतो माया जाळी. एकदा गुंतला ना की तो मनुष्य सुटत नाही. कोळी असतो बघा सुतेरा, स्वतःच्या अंगातून तो विशिष्ट प्रकारचा धागा काढतोय. बघितलं ना आपण? तो धागा काढून 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 असं घर तयार करतोय. शेवटी त्या घरामध्येच असा गुंततोय, त्याचा अंत होतोय त्या घरामध्ये, सुटता येत नाही. आम्ही सुद्धा आमच्या आयुष्यामध्ये तसंच करतोय. आमच्याहून आम्ही मायेचं जाळं पसरतोय, आमच्याहून आम्ही मायेचं जाळं पसरतोय. बरं का, आणि त्याचा अभिमान पण किती आम्हाला. आपलं सोयर एक पण नबला नाही. नबला म्हणजे समजताय ना भाषा? एक पण कमजोर नाही. अख्ख्या गावात जसं कोणतं सोयर नसतील ना, तसं आपलं सोयर आहे. आपले मित्र असं लेच्या पेच्या एक पण मित्र नाही. जीवाला जीव देणारा मित्र आहेत आपला, जीवाला जीव देणारा. कुठपर्यंत माहितीये का? जोपर्यंत आपल्याकडे सगळं काय आहे तोपर्यंत, गुळ आहे तोपर्यंत माशा लवतात येतात. गुळ आहे तोपर्यंत मुंगे आहेत. गुळ संपलं, मुंगे राहणार नाहीत, मुंगे राहणार नाहीत. आमचं प्रेम, आमचा जीव कुठपर्यंत? सौंदर्य आहे तोपर्यंत, ऐश्वर्य आहे तोपर्यंत, तारुण्य आहे तोपर्यंत, तारुण्य आहे तोपर्यंत.
सुंदरता आहे तोपर्यंत, संपत्ती आहे तोपर्यंत, काहीच नसेल ना. आज कितीतरी अशी वृद्ध माणसं आम्हाला पाहायला मिळतात जे काहीच करत नाही ना, त्यांच्यासाठी घरातले पण काहीच करत नाही. बरं का? कितीतरी वृद्ध माणसं अशी आम्हाला पाहायला मिळतात समाजामध्ये. थकली ना आता, थकली आता, आज काहीच करत नाहीत ना. घरातले ऐकवतात आमचा बाबा आता काहीच कामाचा राहिला नाही. दादा, आज जरी काही कामाचा राहिला नाही असं तुला वाटत असेल ना, तरी सुद्धा तू ज्या घरात राहतोय ना, ही कृपा त्या बापाची आहे. तू जग जे पाहतोय, जे जग अनुभवतोय ना, जगामध्ये जो राहतोय, वागतोय, जगतोय, हा अधिकार तुला त्या बापाने दिलेला आहे. भले आज वृद्ध झाला असेल रे, पण आशीर्वादाचा हात तुझ्या पाठीशी त्याच बापाचा आहे ना. आशीर्वादाचा हात आहे ना. परवा एका वृद्धाश्रमात गेलो. त्या वृद्धाश्रमाच्या अशा भिंतीवर एका लिहिलं होतं, रस्त्यातून चालताना जरा जपून पावलं टाका. ऐकताय ना? रस्त्यातून चालताना जरा जपून पावलं टाका. झाडेची पिकून पडलेली पानं तुडवू नका. आज जरी ती पिकून पडली असतील तरी कालपर्यंत ती पानच तुम्हाला सावली देत होती, हे मात्र निश्चित आहे. कालपर्यंत तीच पानं तुम्हाला सावली देत होती. त्याच बापाच्या सावलीला आम्ही वाढलो ना, त्याच आईच्या सावलीला आम्ही वाढलो की नाही. त्याच आईने आमच्यावर प्रेम केलं, आम्हाला जीव लावला, आमचं संगोपन केलं त्या बापाने, आईने, म्हणून तर आज आम्ही जग अनुभवतोय ना. कदाचित आज वृद्धावस्था झाली असेल त्यांना प्राप्त, त्यांना काही होत नसेल. ज्या वेळेला आम्हाला काही करता येत नव्हतं तेव्हा त्यांनीच आमचं केलं ना. मग आज जर त्यांचे हातपाय काम करत नसतील, त्यांना जर काही होत नसेल, तर आम्ही त्यांचं करायला नको? करायला पाहिजे ना, करायला पाहिजे. आणि म्हणून आम्हाला संसार करायचाय, प्रपंच करायचंय, मुलं बाळ सांभाळायची आहे, त्यांचं संगोपन करायचंय, बाईला सांभाळायची आहे. खूप मोठा त्याग तिने आमच्यासाठी केलेला आहे. आई वडिलांचा सांभाळ करायचा आहे, कुटुंबाची सेवा करायची, समाजाची सेवा करायची, जे वाट्याला येईल सेवा धर्म कार्याची ती आम्हाला करायची आहे. पण हे सगळं करत असताना जे आम्ही गुंतून राहतो ना, ते गुंतून राहायचं नाही. का पक्षी अंगणी येते ते का गुंतून या राहते? आपल्या अंगणात येणारे पक्षी एकदा काय दाणे वेचून झाले की निघून जातात की नाही? का पाहुणा घराशी आला, वस्ती कर वस्ती आला, सकाळ झाल्याबरोबर निघून जातो ना तो पाहुणा. डोळे उघडल्या बरोबर त्याला लगेच जाणीव होते, अरे नाही, आंघोळ करून आवरून लगेच निघायला पाहिजे, घरी जायला पाहिजे, घरची वाट पाहत असते. तसं आम्ही सुद्धा या ठिकाणी पाहुणेच आहोत ना. फक्त जायची तयारी आम्ही केली पाहिजे, स्वतःहून तयारी केली पाहिजे. बरं का? आम्ही वैकुंठीचे वासी आलो ह्याचे कारणास. जेव्हा ती तयारी आमची असेल ना, त्यावेळेला आम्ही जगत असो, वागत असो, आमचं जगणं वागणं फक्त देवासाठी, देशासाठी आणि धर्मासाठी असेल. त्याला जीवनमुक्त म्हणतात, गीतेच्या भाषेत त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. बरं का? मान अपमान बिकान काय नाही त्याला. एखाद्या सप्त्याला गेल्यावर नारळ दिलाच पाहिजे, श्रीफल भेटलंच पाहिजे असं काय नाही. शाल भेटलीच पाहिजे असं काय नाही. त्याला काही नाव घेतलं पाहिजे ना, स्टेजवर बोलवलं पाहिजे, काहीच नाही. कारण तो त्याच्या पलीकडे गेलेला आहे. आलं का लक्षात? संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय मयो अर्पित मनोबुद्धिर्यो मद्भक्त समे प्रिय. भगवंत म्हणतात, जो सदा संतुष्ट आहे ते भक्त मला आवडतात. सुख दुःख नाहीये त्याला, सुखातही तसाच आहे आणि दुःखातही तसाच आहे. दुःखात जेवढ्या जोराने नामस्मरण करतो ना, तेवढ्याच जोराने सुखात पण नामस्मरण करतो. नाहीतर कबीर महाराज म्हणतात, दुःख में स्मरण सब करे, सुख में करे ना कोय, जो सुख में स्मरण करे दुःख काय का होय. स्थितप्रज्ञ, जीवन मुक्त, जगणं आहे, वागणं आहे, राहणं आहे, सगळं काही कार्य करताना आम्हाला दिसतोय तो. पण कुठेही लिप्त नाही, कुठेही अडकत नाही. कापुराची वाती उजळली, ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी. आम्हाला आमच्या मुलांचं संगोपन करायचं आहे, आम्हाला संसार करायचा आहे, आमच्या आई वडिलांचं
सांभाळ करायचा आहे, आमच्या बाईला प्रेम द्यायचं आहे, आमच्या कुटुंबाची सेवा करायची आहे, समाजाची सेवा करायची आहे, देवाचं देशाचं आणि धर्माचं कार्य आम्हाला करायचं आहे. पण हे कार्य झाल्यानंतर आम्ही त्यात अडकता कामा नये. जसं कापराचं काम झाल्यानंतर कापराचं काय शिल्लक राहतंय बरं, तसं आम्हाला उरता नाही आलं पाहिजे बरं का, गुंतता नाही आलं पाहिजे. मी आहे म्हणून तुम्ही खाता, मी कमवतो म्हणून तुम्ही 4 दिवस जर घराच्या बाहेर पडलो नाही तर भुकेचे राहाल. ही भाषा कोणाची माहिती आहे का? आमच्या पंजोबाची. तीच भाषा आजोबाने घेतली, तीच भाषा वडिलांनी घेतली. आजा गेला, पणजा गेला, बाप मसने गेला, देखत देखत नातू पंतो तोही त्याच्या पावलावर ठेवून तसाच चालला. तर सांगा ना, परिवर्तन व्हायचं कधी? कधी व्हायचं परिवर्तन? सून म्हणते सगळं काम माझ्यावर पडलेलं आहे. 4 दिवस जर घराच्या बाहेर गेले काय तर घराची कचराकुंडी करून ठेवताय, कुठलं काही ठिकाणावर राहत नाही. मी आहे म्हणून हा संसार चाललाय. आणि सगळ्या महिलांकडे एक शब्द मात्र पक्का आहे, मी आहे म्हणून टिकले. सगळ्या बाया त्याच बोलतात, मी आहे म्हणून टिकले. बरं, सुनेचं ठीक आहे, ज्या सासूच्या मुखात जात नाही ती सुद्धा बोलते माझा लक्ष आहे म्हणून या सगळं चाललाय. मी गेले ना वाटोला लावून टाकाल तुम्ही या संसाराचा. कशावर ध्यान आहे का तुमचा? त्या टॉपला 4 दिवस झाला तिकडे पडला होता, मागच्या बाजूला कोणी आणलाय उचलून, मला दिसला म्हणून मी आणला. त्या सुपाला किती दिवस झाला शेण नाही लावलं, ते चाललंय सगळं गळबळ गळबळ होत. ती आजी जी बोलते की नाही, ती तिचं स्वतःच नाही बोलत, तिची सासू अशीच बडबड करता करता गेली, तिची पण सासू अशीच बडबड करता करता गेली. आणि तिच्याच पावलावर पाऊल ठेवून आता सुनही चाललेली आहे. आमचंच कशाला, आजा गेला पंजा गेला बाप मसने गेला, काय तुमचं पण तसंच आहे. कालावधी आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला काय करायचं त्याचं मार्गदर्शन संतांनी केलेलं आहे. लहानपण आमचं संस्कारांनी शोभतंय. लहानपणी काय करायचंय? ज्ञानार्जन. आम्ही शाळा शिकलो पाहिजे, आम्ही संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला पाहिजे, आम्ही वेद वाचले पाहिजेत, आम्ही पुराण वाचली पाहिजेत, आम्ही शास्त्र वाचले पाहिजेत. कुठपर्यंत? 25 वर्षापर्यंत ज्ञानार्जन, बरं का. 25 ते 50 धनार्जन, बरं का. 50 ते पुढचा जो काही वय असेल पुण्यार्जन. हे सगळं कार्य करत असताना पुण्यार्जन विसरायचं नाही, पुण्यार्जन विसरायचं नाही, बरं का. 25 वर्षापर्यंत आम्ही ब्रह्मचर्य आश्रमाचं पालन करायचंय, जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत, बरं का. प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे आमचं लक्ष जाईल तिथे तिथे आम्हाला आई आणि बहीणच दिसली पाहिजे, आई आणि बहीणच दिसली पाहिजे. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, साधने तरी हीची आता जो कोणी साधेल परद्रव्य परणारी याचा धरी विटाळ. 1 ते 25 वर्षापर्यंत आम्ही ब्रह्मचर्य आश्रमाचं पालन करायचंय. लग्न झाल्यानंतर 25 ते 50 वर्षापर्यंत आम्ही संसार करायचा आहे. ऐकताय ना? किती वर्षापर्यंत संसार करायचा आहे? 25 ते 50 वर्षापर्यंत आम्ही काय करायचं आहे? गृहस्थाश्रम त्याचं पालन करायचंय, गृहस्थाश्रमाचं पालन करायचंय. आता 50 वर्षानंतर मुलांची लग्न झालेली असतात किंवा लग्नाच्या वयाची मुलं असतात, बरोबर आहे की नाही? आपल्या 50 वर्षापर्यंत मग थोडासा लक्ष कमी करायचं. दशरथाचा फक्त एक केस पिकलेला दिसला कानावरचा. दशरथ राजांनी एक केस फक्त पिकलेला बघितला. दुसऱ्याच दिवशी लगेच ठरवलं आता आपण थांबायचं आहे, आता राज्याभिषेक करायचे प्रभू रामचंद्रांचा. आपल्या मोठ्या मुलाला त्या राजगादीवर बसवायचं. तुम्ही सगळंच मुलांच्या हातात देऊ नका, नका देऊ. त्यांना मार्गदर्शन करा, कशा पद्धतीने चालायचंय, कशा पद्धतीने वागायचंय, कशा पद्धतीने सांभाळ करायचा आहे. तुम्ही परत परत त्या मुलांना जाणीव करून द्या.
अरे एवढ्या लहानाची मोठी तुम्हाला केली, हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं दादा, मी काय काय संघर्ष केला हे परत परत त्या मुलांना सांगा, परत परत त्या मुलाच्या त्या मुलीच्या कानावर टाका. तुम्ही जी आज मौज मजा करताय ना, आम्ही कशा पद्धतीने दिवस काढले म्हणून आज तुमचे चांगले दिवस आले का, कशा पद्धतीने आले हे परत परत त्यांच्या कानावर टाका दादा, परत परत त्यांना सांगा. आज 4-4, 5-5 बुटांचे जोड मुलांचे घरात पडलेले आहेत. 1-2 बुटाला तर तो हात पण लावत नाही. खरंय की खोटं आहे? बरोबर आहे ना बाबा? तुमच्या काळामध्ये अशी परिस्थिती मी स्वतः डोळ्यात बघितलेली आहे. की मी जास्त वयस्कर नाही आहे, पण मी स्वतः अशी काही माणसं बघितलेली आहेत, रोड लागेपर्यंत, खालचा रोड लागेपर्यंत, झिजेपर्यंत चप्पल वापरणारे बाप मी बघितलेत माझ्या डोळ्यामध्ये. आहेत ना, आता पण पाहायला मिळतात ना. एखाद्या वेळी जर एखाद्या चपलीचा अंगठा तुटला ना, तर जोपर्यंत शिवता येतंय तोपर्यंत शिवायची. आता शिवायला जागाच राहिली नाही, मग फेकून द्यायची, मग फेकून द्यायचे. हे तुमच्या मुलांना सांगा आम्ही काय संघर्ष केलाय ते. मी स्वतः अनुभवलेली गोष्ट आहे दादा. रोज सकाळी ती दोन्ही उभयता बिचारी गावामध्ये कामाला जायची. किती तिथे आग्रह केला, इथेच जेवण नाही, आम्हाला घरी जेवण द्या. ते दोघांचं जे जेवण ताट वाढून यायचं ना, त्याच्यामध्ये त्यांच्या 3 मुलांना पहिले जेवायला घालायचे आणि उरलेलं ते आई वडील खायचे. मी स्वतः माझ्या डोळ्यामध्ये बघितले. चला आज पण तुम्हाला दाखवतोय ते आई वडील ज्यांनी अशा पद्धतीने दिवस काढले. संध्याकाळच्या वेळी जर घरामध्ये 3 भाकरी केल्या ना, तर सगळ्यांना वाटून द्यायच्या. त्या 3 मुलांना 2-2 चतकोर, 3-3 चतकोर वाटून द्यायच्या. त्यांना लागली तर अजून अधिक एखादी चतकोर द्यायची. राहिली तर त्यांनी खायची, नाहीतर पाण्याचा ढेकर देऊन, पाणी पिऊन ढेकर देऊन आणि झोपून घ्यायचं. अशा आई वडील मी माझ्या डोळ्यामध्ये बघितले. तुम्ही ज्या वेळेला आपली पूर्वीची परिस्थिती, आपण काय काय संघर्ष केलेला आहे मुलांसाठी. बापाने स्वतःच्या कपड्यांचा कधी विचार केला नाही, कधी नवीन कपड्यांचा कधी विचार केला नाही. 3-3, 4-4 ठिकाणी फाटलेले कपडे टाके घालून घालून शिवले बापाने, शिवून वापरले. 2-2, 3-3 ठिकाणी फाटलेली पॅन्ट रफ करून परत परत तीच रफ करायची आणि घालायची. पण मुलांना शाळेत जायला नवीन कपडे, त्यांना पाहिजे तेव्हा पेन, पाहिजे तेव्हा पाटी, पाहिजे तेव्हा पेन्सिल. आज आम्ही सहज पेन विकत घेतोय, सहज नाही दिला तर फेकून देतोय. पण तो पेन विकत घ्यायला त्या वेळेला त्या बापाला 2 रुपये आणायचे असले ना, तर कोणाकडे तरी जाऊन हात जोडून सांगायला लागायचं, दादा 2 पैसे माझ्या अंगावर दे रे, आज माझ्या मुलाला शाळेमध्ये फीस भरायची, शाळेमध्ये पाटी पेन्सिल आणायची त्यासाठी. असे कितीतरी आई वडील आम्ही आमच्या डोळ्यामध्ये बघितलेले आहेत. घरामध्ये जर काही सण आला आणि सण तो उत्सव जर साजरा करायचा असेल, तर रोज 5 वाजता घरी येणारा बाप 8 वाजेपर्यंत तिकडे राबतोय. एक्स्ट्रा काम कुठे मिळतंय का पाहतोय. ते एक्स्ट्रा काम केलेले पैसे घरी आणून आणि मग त्याच्यातून काहीतरी गोडधोड होईल या पद्धतीने बाहेर राबणारे बाप आम्ही बघितले. म्हणून तुमच्या चरणी नतमस्तक होऊन सांगतो, संध्याकाळच्या वेळेला तुमच्या घरातले एकत्र जेवायला बसा सगळे. ती पद्धत राहिली नाही आता. कोणी पण यायचा, ताट घ्यायचा, वाडवाड करायचा, 2-4 घास खाल्लं का चालला. एक आला त्या जेवला, दुसरा आला त्या जेवला, तिसरा आला त्या जेवला. सगळे एकत्र बसा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा तो चौकोनी खोका आहे तो बंद ठेवा घरातला. काय महिलांकडून ऐकायचंय मला. किती महत्वाची सिरियल असू द्या, किती महत्वाचा चित्रपट असू द्या, काही असू द्या, बंद ठेवा. कारण आपल्याला आपल्या मुलांशी हितगुज करायला दुसरा वेळच भेटत नाही. पण त्यावेळी तरी कमीत कमी मुलीला विचारा, बाई काय चाललंय तुझं. मुलाला विचारा, दादा काय चाललंय तुझं. बोलता बोलता कधीतरी आपल्या जुन्या गोष्टींची आठवण करून द्या, जुन्या परिस्थितीची आठवण करून द्या आणि सांगा त्यांना, दादा तुम्ही बाहेर जा, कामाला जा, बाहेर जा, शाळा शिका, कॉलेजला जा, अतिशय चांगल्या प्रकारे उत्तमाचं शिक्षण घ्या. पण आमच्या दोष लागेल आमच्या नावाला असं कधी वागू नका, आमचं नाक कापू नका. सांगता आलं पाहिजे.
दादा असे वागा, असे जगा, तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही काहीही करू रे, पण तुम्हाला आणून देऊ. फक्त असे वागा, असे जगा की तुमच्या कर्माचा स्वाभिमान आम्हाला वाटला पाहिजे. तुम्ही जे कार्य कराल ना, असं छाती ठोकून सांगता आलं पाहिजे, ती मुलगी माझी आहे, तो मुलगा माझा आहे. सांगा ना, परत परत जाणीव करून द्या त्यांना, कसं वागायचं, कसं जगायचं ते. आणि मुलाबालांसाठी आई वडील खूप काही करतात. स्वतःच्या मौज मजा बाजूला ठेवतात, मौज मजा बाजूला ठेवतात. मुलीचं जर लग्न आलं ना दादा, तर त्या बापाच्या पायाला साल राहत नाही, चांबडी राहत नाही. काय काय करतोय तो बिचारा, कोणाकोणाच्या पाया पडत असतील त्याचं त्यालाच माहिती. फक्त त्याला एवढंच दिसतंय, माझ्या मुलीचं लग्न अगदी भव्य दिव्य असं चांगल्या प्रकारे मला करायचंय. मुलाचं लग्न असेल तरी सुद्धा तो बाप त्याच पद्धतीने कार्य करत असतो. कुठल्याही प्रकारची काही कमतरता आम्हाला करून देत नाही आमचे आई वडील. एवढं संघर्ष करणारे आमचे आई वडील, एवढ्या उत्तमरित्या आम्हाला सांभाळणारे आमचे आई वडील, आज जर आम्हाला वृद्धाश्रमात पाहायला मिळत असतील तर सांगा आम्ही किती अभागी आहोत, किती अभागी आहोत आम्ही, किती अभागी आहोत. म्हणून हे सगळं कार्य आम्हाला करायचं आहे ना, संसार करायचा, आई वडिलांचा सांभाळ करायचा आहे, मुलाबालांचा सांभाळ करायचा आहे. फक्त हे सगळं कार्य करताना त्याच्यामध्ये गुंतून राहता कामा नये. मी आहे म्हणून तुम्ही काय समजताय ना. ती बाई बोलते ना, अजून तुम्हाला चहा पण करता येत नाही, गप बसा, 4 दिवस जर गेल तर भूक जरायला लागेल, खिचडी तरी करता येते का तुम्हाला, कमीत कमी खिचडी. मी आहे म्हणून 3 वेळचा खायला भेटाय तुम्हाला टाइम आला, तुम्ही काय बात करता. तिला सांगा, तुझी सासू पण पहिले अशीच बोलायची, तुझे आज सासू पण पहिले अशीच बोलायची. घराचं काय व्हायचं राहिलंय. भ्रम आहे आपला, आपण आहेत म्हणून आहेत, भ्रम आहे. गाडी खाली चालणारा कुत्रा त्याला वाटतंय की मी गाडी ओढतोय म्हणून, बरं का बाबा, नाही का. बैलगाडीच्या खाली ते कुत्रा चालतंय बघा, त्याला काय वाटतंय माहितीये का, मस्त आयटीत चालतंय ते, मी आहे, मी चालतोय म्हणून गाडी पुढे जाते. आणि ज्या वेळेला त्याची ती आईट, त्याचं ते नखरं एका बैलाने बघितलं ना, त्या बैलाला समजलं का हे भाव खात आहे, तेव्हा त्याने काय केलं माहितीये का, त्या कुत्र्याच्या पॅकेटात लात मारली. चालता चालता लात मारल्याबरोबर ते कुत्र ओरडत ओरडत लांब वर गेलं आणि लांब जाऊन पाहायला लागलं, मी बाजूला झालो तरी गाडी चालली. काय बोलतोय ते, मी बाजूला झालो तरी गाडी चालले, म्हणजे गाडी ओढणारा मी नव्हतो. दादा, संसार असेल, प्रपंच असेल, जे पण काय असेल ना, देवाच्या कृपेने प्राप्त झालेला आहे. असं करा, असं करा, गुंतून राहू नका. ज्या वेळेला ती ठेवायची वेळ येईल त्यावेळेला बाजूला टाकता आलं पाहिजे, ठेवता आलं पाहिजे. त्याला म्हणतात जीवनमुक्त. काय म्हणतात त्याला, जीवनमुक्त. बरं का. मला सांगा, अर्धा ग्लास आपण पाणी घेतलं, अर्धा ग्लास पाणी घेतलं, त्याच्यामध्ये 2 चमचे वरती गोडे तेल टाकलं, गोडे तेल टाकलं. आता ते किती दिवस आपण मिक्स केल्यानंतर एकरूप होईल बरं, होईल. तसं संसार करत असताना आम्हाला अलिप्त राहता आलं पाहिजे, मिक्स होता कामा नये, चिटकून राहता कामा नये. ज्या वेळेला अलिप्त व्हायची वेळ येईल ना, त्यावेळेला अलिप्त होता आलं पाहिजे. हात जोडले पाहिजेत, आम्ही वैकुंठी सेवाशी आलो ह्याची कारण. हात जोडले पाहिजेत, निरोप घेता आला पाहिजे, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, निरोप घेता आला पाहिजे. पण तो कधी घेता येईल, ज्या वेळेला आम्ही भगवंताचं स्मरण करू, ज्या वेळेला भक्ती, परमार्थ, देवाचं नामचिंतन, देवपूजा आमच्याकडून घडेल, तेव्हा निश्चित आमची तयारी झाल्याशिवाय राहणार नाही, आमची तयारी झाल्याशिवाय राहणार. बरं का. आता देवपूजा करणे म्हणजे काय, तर नुसती अगरबत्ती ओवाळणे म्हणजे देवपूजा नाही, नुसता तुपाचा दिवा लावणे म्हणजे देवपूजा नाही. बरं का. देवपूजेला सुरुवात ही प्रत्येक सजीवेच्या पूजेपासून झाली जाते. काशीशी आणलेली गंगा नाथ महाराजांनी कोणाला पाजली, गाढवाला पाजली. गाढवाला पाजत असताना काही बोलले, काय काय करताय तुम्ही, एवढ्या लांबून आणली, सांभाळून आणली आणि तुम्ही गाढवाला पाजता, फुकट घालवली तुम्ही ती गंगा. त्यावेळेला नाथ महाराज बोलले, ह्या गंगेचा उपयोग कोणाला आहे, कुठे करायचा, याच्यापेक्षा अधिक मला काही माहिती नाहीये. पण माझ्या मनामध्ये जो विचार आहे की ही गंगा खऱ्या अर्थाने आता या गाढवाला गरजेची आहे. या ठिकाणी
हे तडपडतंय, या ठिकाणी त्या गंगेची खरी गरज आहे बरं का. भुकेल्याची भूक जाणता आली पाहिजे, तहानल्याची तहान जाणता आली पाहिजे. आणि ज्या दिवशी ते कार्य आमच्याकडून घडेल ना, त्या दिवशी देवाची भक्ती घडते असं म्हणायला हरकत नाही. त्या दिवशी देवाची भक्ती घडते असं म्हणायला हरकत नाही. देव देवालयामध्ये लपला, देऊल पूजिता पावे त्याला, सृष्टीमध्ये ज्याला त्याला ऐसीची आहे. या देवलामध्ये देव लपलेला आहे. आणि आमच्या ह्या देवलामध्ये, या मंदिरामध्ये लपलेल्या देवाची जर आम्हाला सेवा करायची आहे ना, तर ती सेवा करायला सुरुवात आम्ही प्रत्येक माणसापासून केली पाहिजे. संत काय म्हणतात माहितीये का? प्रत्येक माणसाने देव व्हावं. काय म्हणतात संत? प्रत्येक माणसाने देव व्हावं. पण ज्याला देव होता आला नाही ना, त्याने कमीत कमी माणूस म्हणून तरी जगण्याचा विचार करावा. माणूस म्हणून तरी जगण्याचा विचार केला तरी आपला उद्धार झाला. समजा माणसाचं कर्तव्य काय आहे, माणसाने काय कर्म केली पाहिजेत, कसं वागलं पाहिजे, कसं जगलं पाहिजे. प्रस्तुत श्लोकातून भगवंत आपल्याला मार्गदर्शन करतात. दैवी वेश गुणमय मम माया दुरत्तया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेता तरंती ते. भगवंत म्हणतात, माझ्यापासून त्रिगुणात्मक निर्माण झालेली ही माया करण्यास दुस्तर आहे, कठीण आहे. पण तुम्ही जर मला शरण आलात ना, तर सहज ही माया तुम्हाला तरता येईल, पार करता येईल. फक्त आपण काय करायचंय? देवाला शरण जायचं. देवाला शरण जाणे म्हणजे नुसता नमस्कार करणे नाही, डोळ्यातून प्रत्येक ठिकाणी भगवंताला पाहणं, याला म्हणतात देवाला शरण जाणं. कानातून प्रत्येक ठिकाणी भगवंताचं ऐकणं, याला म्हणतात देवाला शरण जाणं. मुखातून फक्त आणि फक्त भगवंताचे गुणगान गाणं, याला म्हणतात देवाला शरण जाणं. आणि ज्या वेळेला ह्या पद्धतीने आपण देवाला शरण जाऊ ना, त्यावेळेला परिवर्तन होईल. बसल्या जागेवर आपल्याला सुखाची प्राप्ती होईल, समाधानाची प्राप्ती होईल. फक्त ते झालं पाहिजे, झालं पाहिजे. आज परिस्थिती बघा ना काय आहे. आमचे विचार जे आहेत ना, ते कोणाच्या जोडी लावत, आम्ही कोणाच्या संगतीला आहोत याच्यावर आमचे विचार अवलंबून आहेत. आम्ही कोणाच्या जोडीला संगतीला बसावं हे तरी आम्हाला कळलं पाहिजे बरं का. आम्ही कुठल्या जागेवर बसतोय ना, त्या जागेवर सुद्धा आमचे विचार अवलंबून असतात. जा तुम्ही नाक्यावर, नाक्यावरचेच विचार तुमच्याकडे येतील. अनुभव घेऊन बघा. मला सांगा, जो माणूस आयुष्यभर एखाद्या माणसाला विरोध करतो, तंगड्या खेचायचं काम करतो, विरोध विरोध आणि विरोधच करतो, तो माणूस जरी त्या माणसाच्या मैतावर स्मशानात गेला ना, तरी स्मशानात गेलेला माणूस मेलेल्या माणसाविषयी काय बोलतो माहितीये का? अख्ख्या गावात जर चांगला माणूस असेल तर हाच रे. आयुष्यभर विरोध केला बरं का, आयुष्यभर तंगड्या खेचायचं काम केलं बरं का, पण स्मशानात गेल्यानंतर त्याच्या बुद्धीमध्ये परिवर्तन होतं आणि काय बोलतोय? अख्ख्या गावात चांगला माणूस होता, एक नंबर माणूस होता, सुस्वभावी माणूस होता. त्याला कारण काय माहितीये का? ती जादूच तिथे तशी असते. तिथे गेल्यानंतर ते वैराग्य माणसाकडे निर्माण झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. तिथे गेलेली 80% लोक एकच विचार करत असतात, माणसाच्या बरोबर काय येतंय रे, करगोटा सुद्धा देत नाहीत. करतात ना, तिथे गेल्यानंतर विचार करतात ना. पण एकदा स्मशान सोडलं का रस्त्याच्या बाजूला पडलेली दोरी पण सोडत नाही तो, ती पण उचलतो ना खिशात टाकतो. का? बांधाला कामा येईल. आता काय बांधायला ते त्याचं त्यालाच माहिती. समजतंय ना? आम्ही कुठे बसतोय ना, कुठल्या जागेवर बसतोय ना, याच्यावर सुद्धा आमचे विचार अवलंबून असतात. आम्ही काय खातो ना, याच्यावर सुद्धा आमचे विचार अवलंबून आहेत बरं का. रजगुण, तमगुण आणि सत्वगुण 3 गुणांनी मनुष्य कार्य करतो. रजगुणाने पुनरावृत्ती आहे,